आन्सर 40चं सांगितलं ना, 40चा आन्सर आपला आलेला आहे फर्स्ट. 41 सॉल्व केलंय, 41 सी येतं. बघा क्वेश्चन पटकन सांगतो मी. 3 point masses each of mass m are placed at the three corners of the equilateral triangle of side A. महत्वाचे क्वेश्चन आहेत, लक्षात द्या. क्वेश्चन नंबर 41 ना, 41. So suppose this is the equilateral triangle and 3 point masses are placed at the three corners of equilateral triangle. Mass काय दिलं m. m is the mass of the point mass and a is the side म्हणलेला आहे, हे साइड a आहे. ओके, आता अशी सिस्टीम आहे, 3 पार्टिकल्स आहेत. ट्रायंगल म्हणजे प्लेट नाही येते, फक्त कॉर्नरला पण ठेवलेले आहेत. सो 3 particles are placed at the 3 corners of the triangle, equilateral triangle of side A. The moment of inertia of the system about axis along the one of the side of the triangle. सिंपल क्वेश्चन आहे. म्हणजे ऍक्सिस कसा आहे, along the one of the side. कोणती साइड घ्या, काय फरक पडत नाही आहे. सपोज आय हॅव टेकन दिस साइड, ही साइड आहे, दिस साइड ऍक्ट्स एज एक्स ऑफ रोटेशन असं म्हणूया आपण. दिस इज एक्स ऑफ रोटेशन. सो वी हॅव टू फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सिस्टम अबाउट ऍक्सिस along the one of the side. मला सांगा, हा पॉइंट मास आहे, ऍक्सिस वर आहे, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार? 0. याचा 0. याचा कॅल्क्युलेट करायला लागेल. म्हणजे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा, तर इथून नॉर्मल टाकायचा. हा नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स आला r. ठीक आहे. आता मला हे डिस्टन्स माहिती आहे, हे डिस्टन्स किती असणार? a/2 असणार. पायथागोरस थेरम अप्लाय करा, म्हणजे तुम्हाला इथं r काढता येईल. सो a² प्लस a/2 ब्रॅकेट स्क्वेअर a square is equal to r² plus a/2 ब्रॅकेट स्क्वेअर. पायथागोरस थेरम अप्लाय केला, त्याच्यावर आपल्याला काय करता येईल बघा, a² is equal to r² plus इक्विलॅटरल ट्रायंगल आहे ना, इक्विलॅटरलची हाईट 3/2 असते. ते डायरेक्ट पण दाखवायला लागतं. हां, डायरेक्ट लिहिलं तरी चालते. सो आता हा इकडे मायनसला येईल. सो r² is equal to, म्हणजे हे तुम्हाला माहित असेल ना, हे डिस्टन्स किती असतं तर पटकन आन्सर येणार. अदरवाइज हे सिम्प्लिफाय करावं लागेल तुम्हाला. सो हे a² आणि हे मायनस होईल. मायनस काय येणार, a² by 4. 4a² minus a², 3a². 3a² by 4 is equal to काय आला, r². म्हणजे r किती येतो, सो r is equal to 3√3/2 ना, √3/2. एक तुम्ही 3/2 एक घेतलं तर आन्सर वेगळा येणार. ओके, सो r is equal to √3/2a. आता काय करायचं, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. So moment of inertia of system about given x of rotation is equal to mass m into distance square r square. So equal to mass m into distance square means काय, 3/4 a square. So 3/4 m a square. This is the answer. Answer is the third. So question number 41 चा answer the third. हे दोन मास पॉइंट मासेस आहेत, दोनदा x of rotation, तर moment of inertia is 0. So फक्त या पार्टिकलचा moment of inertia येईल. Moment of inertia is equal to mass into distance square, m into r². r आपण कॅल्क्युलेट केला बाय युजिंग पायथागोरस थेरम. सो moment of inertia is 3/4 m a square. क्वेश्चन नंबर 41 चा आन्सर आहे थर्ड. ठीक आहे, सायमल्टेनियसली थोडं बरोबर लिहून घ्या. हां, इकडे पण लक्ष पाहिजे, लिहिता पण आलं पाहिजे फास्ट. Question number 42 काय बघा. 3 rods each of length l and mass m are placed along x, y, z axis in such a way that one end of each rod is at origin. 3 rods आहेत. हां, 3 rods are placed along x, y, z axis. म्हणजे कंडिशन काय दिली बघा, हा x axis, suppose this is x axis, this is y axis and this is z axis. All 3 axes are perpendicular to each other. आम्हाला तर शेवटच्या प्रत्येकाचा एक एंड ओरिजिनला यायला पाहिजे. म्हणजे इथे एक रॉड ठेवावा लागेल. दिस इज द फर्स्ट रॉड, दिस इज द सेकंड रॉड, ओके, एंड दिस इज द थर्ड रॉड. All 3 rods are placed along 3 axes such that one end is at the origin. ठीक आहे. आता काय विचारलंय बघा, the moment of inertia of system about z axis. About z axis म्हणजे हा x of rotation आहे. सोडायचा आन्सर about z axis म्हणजे मधून नाही जाणार. आन्सर काय आलं, साइडने आन्सर काय आलं, मी ते काढले ते अफोर्ड केलं. आता लक्ष द्या. आता इथं ऍक्च्युली एक्स वाय कोऑर्डिनेट, एक्स वाय झेड कोऑर्डिनेट सिस्टीम अशी असणार आहे. समजा हा तुमच्यासाठी एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, किंवा हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस आहे. ओके, एक रॉड असा आहे, हे बोट म्हणजे रॉड आहे समजा. दिस इज द फर्स्ट रॉड, सेकंड रॉड अँड थर्ड रॉड.
आता अबाउट झेड एक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा म्हणजे हा एक्स ऑफ रोटेशन झाला. मग ह्या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार विच इज अलोंग द झेड एक्सिस 0. थिन रॉड असेल अबाउट इट्स ओन एक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया 0. आणि ह्याच्यासाठी हा रॉड कसा फिरणार हा एक्सिस कसा आहे पासिंग थ्रू वन एंड अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ ml2/3 passing through one end. आणि हा एक्सिस ह्याच्यासाठी पण कसा आहे पासिंग थ्रू वन एंडच आहे म्हणजे ml2/3 1/3. सो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ml2/3 प्लस ml2/3 इज इक्वल टू किती 2ml2/3. आन्सर दिले का बघा. एका रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 येणार बिकॉज वन रॉड इज along the axis of rotation and for other two rods axis is passing through one end, so moment of inertia of rod about axis passing through one end is ml2/3. so एका रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 येणार सेकंड रॉडचा ml2/3 येणार आणि थर्ड रॉडचा ml2/3 येणार. so total moment of inertia is 2 times ml2/3. कोणत्याही क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऍक्सिसची पोझिशन कळली पाहिजे. सिस्टीम कळली की क्वेश्चन पटकन सॉल्व्ह होतो. ऍक्सिसची पोझिशन नाही कळली की मोमेंट ऑफ इनर्शिया कळत नाही. ओके सर काहीतरी झालं स्टोरी फुल झाली. इंटरनल 43 बघा महत्वाचा क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 43 ml2/9. The moment of inertia of uniform thin rod of length L mass m about axis passing through a point at a distance of L/3 from the one end and perpendicular to the rod. सिंपल क्वेश्चन आहे जास्त अवघड नाही हा. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा रॉडचा आपण ऍक्सिस कसा आहे ऍक्सिस इज पासिंग थ्रू अ पॉइंट ॲट अ डिस्टन्स ऑफ L/3 फ्रॉम द वन एंड. म्हणजे ऍक्च्युअली रॉडची लेंथ दिला L मास इज m दिस इज द सेंटर ऑफ रॉड. ठीक आहे सेंटर साठी फॉर्म्युला काय असतो ml2/12 आणि आता आपला ऍक्सिस घ्यायचा आहे तो ॲट अ पॉइंट पासिंग थ्रू L/3 म्हणजे L/3 फ्रॉम वन एंड. इकडून L/3 वर हा एक्स ऑफ रोटेशन आहे याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे मला. आय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग हा L/3 असेल तर हा किती असणार L/2. अरे हा टोटल L/2 आहे. हा L/2 आहे. L/2 मधून L/3 मायनस करायचा किती आला 3L - 2L L/6. म्हणजे हे डिस्टन्स इनडायरेक्टली तुम्हाला दिलंय L/6. काय का ऍक्सिस पासिंग थ्रू डिस्टन्स ऑफ L/3 वन एंड फ्रॉम वन एंड म्हणजे सेंटर पासून डिस्टन्स किती आहे L/6 आहे. सो डायरेक्टली यूज करा प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस. सो व्हाट इज प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस IO is equal to IC plus MH². So IC आहे आपला ml2/12 plus mass of the rod into h किती आहे L/6 म्हणजे L²/36 चा स्क्वेअर आहे. थोडं कॅल्क्युलेशन करा. is equal to ml2/9. क्वेश्चन नंबर 43 चा आन्सर येतं सेकंड ml2/9. 44 बघा क्वेश्चन काय आहे. बघा two rings of same radius and mass are placed in such a way that the centers are at the common point and their planes are perpendicular to each other. The moment of inertia of system about an axis passing through the center and perpendicular to the plane of one of the ring is, and mass of the ring small m दिलेला आहे, radius r दिलेला आहे. सिंपल क्वेश्चन आहे, फक्त सिस्टीम खाली बघा कशा ऍक्सिस. एक रिंग आहे, लक्ष द्या, एक रिंग आहे, ठीक आहे. दुसरी रिंग कशी असणार आहे
सेकंड रिंग शुड बी दोघांचा सेंटर एकाच ठिकाणी पाहिजे पण दोन्हीचे प्लेन एकमेकाला परपेंडिक्युलर पाहिजे म्हणजे सेकंड रिंग याच्या आत आहे म्हणजे एक प्लेन असा आहे आणि एक प्लेन असा आहे आणि दोन्ही बरोबर ही मधून बरोबर अशी रिंग गेलेली आहे दोन्हीचं सेंटर कुठं असणार आहे एकाच ठिकाणी पण एकाचं प्लेन असं हॉरिझॉन्टल असणार आहे किंवा एकाचं प्लेन असं एक्स एक्सिसला असणार आहे आणि एकाचं प्लेन असं झेड एक्सिसला असणार आहे जैसे असंच नाही ना म्हणजे समजा हे एक रिंग आहे हां आणि हे दुसरी रिंग आहे हां आता हे आता या साईडनं पास व्हायला जर ह्याला परपेंडिक्युलर म्हणजे आता हे आहे तर ह्याला मग एकूण एकच झालं ना ते आत रिंग आत करली पूर्ण पूर्ण दाखवायचं हां सेंटर एकत्र कसं येणार मग सेंटर एका ठिकाणी कसं येणार हे असं म्हणजे बघ ही रिंग अशी आहे हा बघ एक मिनिट ही अशी वर्टिकल रिंग आहे बरोबर त्याचं सेंटर कुठं येत आहे हे प्लेन असं आहे ब्लॅकबोर्डला पॅरलल परपेंडिक्युलर दुसरं कसं पाहिजे ब्लॅकबोर्डला पॅरलल पाहिजे ना म्हणजे एक हे अशी असणार आहे बरं का किंवा एक अशी मी हॉरिझॉन्टल ह्या ब्लॅकबोर्डचीच रिंग कट केली समजा अशी ब्लॅकबोर्डची रिंग आहे कट केली अशी ठीक आहे सो दिस इज रिंग इन द प्लेन ऑफ द ब्लॅकबोर्ड सेकंड असं पाहिजे उभी हा मग तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया कशासाठी काढायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम म्हणजे एक रिंग अशी आहे इथं बरोबर आहे का मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टीम अबाउट एक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू वन ऑफ द प्लेन असं म्हणजे ह्या रिंगला परपेंडिक्युलर म्हणजे एक्सिस असा आहे मग ह्या रिंगसाठी तो काय असणार डायमीटर एकाचा जो सेंट्रल एक्सिस आहे दुसऱ्याचा डायमीटर एवढं काय आलं की प्रॉब्लेम संपला काय अवघड नाही हा दोन रिंग अशा एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत मग कोणताही एक्सिस सेंटर मधून पास जात असेल एका रिंगला परपेंडिक्युलर असेल तो सेकंड रिंगचा डायमीटर असणार एका रिंगचा ट्रान्सव्हर्स एक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड दॅट एक्सिस ऍक्ट्स एज अ डायमीटर फॉर द सेकंड रिंग ठीक आहे मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया कसं येणार सेंट्रल फॉर्म्युला काय येणार सेंट्रल याच्यासाठी काय येणार तर mr² मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ट्रान्सव्हर्स एक्सिस पासिंग थ्रू सेंटर प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर काय असणार आहे mr² 2 असणार ठीक आहे त्यांची ऍडिशन करायची फक्त नोटेशन तुम्हाला 3/2 mr² नोटेशन तुम्हाला स्मॉल आणि स्मॉल एम दिले त्या फॉर्म्युलामध्ये आन्सर करा इथं ऍक्च्युअली प्रॉब्लेम मध्ये एक्सिस चे ओरिएंटेशन करणं महत्त्वाचं आहे त्याच्यावर आन्सर डिपेंड आहे बिकॉज मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास फ्रॉम द एक्स ऑफ रोटेशन डिस्ट्रीब्यूशन वर डिपेंड आहे क्वेश्चन नंबर 44 चा आन्सर होता थर्ड 3/2 mr². क्वेश्चन नंबर 45 बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्क्युलर रिंग अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू सेंटर and normal to the plane is 200 gram centimeter square. So moment of inertia is given I is equal to 200 gram centimeter square. कोणता एक्सिस दिला बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्क्युलर रिंग अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड नॉर्मल टू द प्लेन म्हणजे रिंगचा सेंट्रल एक्सिस आहे त्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे देन द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर इज सिंपल आहे हा आय सी दिला आहे and moment of inertia of about diameter म्हणजे id कॅल्क्युलेट करायचा आहे so what is formula for moment of inertia of ring about diameter mr² by 2 पण हा जो फॉर्म्युला तो कशाचा आहे हा mr² चा 100 म्हणजे डायरेक्ट तुम्हाला mr² ची व्हॅल्यू दिली 200/2 म्हणजे आन्सर येणार 100 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर युनिट बरोबर दिले का बघा ऑप्शन मध्ये कशामध्ये दिलंय सो आन्सर शुड बी लास्ट नॉर्मली परपेंडिक्युलर असते नाही काय नॉर्मल मीन्स परपेंडिक्युलर नॉर्मल मीन्स परपेंडिक्युलर टँजेंट मीन्स टँजंट म्हणजे टँजंट फक्त शिवून जाते ना टँजेंट यू हा म्हणजे एज वरून जातो शिवून जातो इट पासेस फ्रॉम द पेरिमीटर सर्कम्फरन्स ओके क्वेश्चन नंबर 45 चा आन्सर आला आपला लास्ट 46 बघा 46 question number 46 काय बघा the moment of inertia about an axis of a body which is rotating with angular velocity of 1 radian per second is numerically equal to question चं meaning समजून घ्या moment of inertia of a body कोणती बॉडी माहित नाहीये शेप माहित आहे साइज माहित नाहीये ठीक आहे of a body about an axis
which is rotating with angular velocity of 1 radian per second. The angular velocity किती दिलेला आहे 1 radian per second. Moment of inertia of a body about axis which is rotating with 1 radian per second is numerically equal to म्हणजे कशाची व्हॅल्यू काढायची आहे न्यूमेरिकली इक्वल टू काय काढायचं आहे ऑप्शन नंतर बघूया काय काढायचं आहे आय काढायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडी हा न्यूमेरिकली इक्वल टू काय असेल असं विचारलेलं आहे हा ओमेगा दिलाय आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कशाच्या बरोबर असेल असं विचारलंय मोमेंट ऑफ इनर्शिया इज न्यूमेरिकली इक्वल टू आणि चार ऑप्शन्स दिले पहिला ऑप्शन काय बघा 1/4 ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी ठीक आहे सेकंड दिलाय हाफ ऑफ द रोटेशनल कायनेटिक एनर्जी थर्ड दिलाय रोटेशनल कायनेटिक एनर्जी लास्ट दिलाय ट्वाइस द रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे इनडायरेक्टली मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काढायचा इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी सो व्हाट इज फॉर्म्युला फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी हा आय ओमेगा स्क्वेअर ओमेगाची व्हॅल्यू किती आहे 1 सो हाफ आय इनटू हा काय ना 1 सो व्हाट इज आय 2/1 झालं की आन्सर सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज न्यूमेरिकल टू काय ना 2 टाइम्स रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे ट्वाइस रोटेशनल कायनेटिक एनर्जी सो आन्सर शुड बी लास्ट मोमेंट ऑफ इनर्शिया इज न्यूमेरिकली इक्वल टू ट्वाइस द रोटेशनल कायनेटिक एनर्जी सो मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपल्याला लिहायचं आहे so moment of inertia of the body is equal to 2 times rotational kinetic energy so answer the last question number किती आहे हा 46 चा answer the last twice the rotational kinetic energy 47 question number 47 काय बघा the moment of inertia of a circular disc of radius 2 meter mass 1 kg mass and radius दोन्ही दिलेला आहे circular disc आहे about an axis passing through center of mass and perpendicular to plane is 2 kg meter square म्हणजे moment of inertia of disc about central axis दिलेला आहे 2 kg meter square regular disc आहे आणि disc चा फॉर्म्युला axis कसा आहे perpendicular to the plane and passing through center हा मोमेंट ऑफ इनर्शिया 2 दिलाय तर फॉर्म्युला काय असतो m/2 असं पटकन सगळे फॉर्म्युला आले बघा तुम्हाला ठीक आहे तर पुढे काय विचारतोय बघा The moment of inertia about an axis parallel to this axis and passing through its edge in kg meter square म्हणजे हे काढायचं आहे parallel to this and passing through edge म्हणजे काय हा tangent perpendicular to the plane डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला तरी चालतो अदरवाइज प्रिन्सिपल यूज केला तरी चालतो काय फरक पडत नाही 3/2 so moment of inertia of disc about tangent perpendicular to 3/2 mr square बरोबर आहे का so I is equal to 3/2 mr square हा काढायचा आहे मला about tangent आणि याचा फॉर्म्युला काय आहे tangent parallel to the axis हा parallel to axis म्हणजे perpendicular to plane आहे ना तर हा axis perpendicular आहे okay but it is given that this I is equal to 2 is equal to mr square by 2 म्हणजे mr square ची व्हॅल्यू किती आली 4 आली 4 ही दिलेल्या व्हॅल्यू मध्ये फॉर्म्युला पुट अप केला हा सेंट्रलचा mr square ची व्हॅल्यू 4 आली तर पुट अप करा 4 सो रिक्वायर्ड आन्सर इज 3/2 into 4 किती आलं 12/2 6 दिले का आन्सर 6 थर्ड ते कसं काय असेल आपला हा मोमेंट ऑफ इनर्शिया कुठला आहे दिस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एक्सिस पासिंग थ्रू सेंटर चा फॉर्म्युला काय आहे mr square by 2 त्याची व्हॅल्यू किती दिले 2 मग mr square by 2 म्हणजे किती आला 2 म्हणजे mr square ची व्हॅल्यू किती आली हां 4 ती व्हॅल्यू या फॉर्म्युला मध्ये पुट केली किंवा मास आणि रेडियस वर दिले की नाही डायरेक्ट इथे पुट करा मास आणि रेडियस तेच आन्सर आहे so 47 चा आन्सर द थर्ड 6 kg meter square 6 kg meter square $48 सोडवलं का सिंपल आहे moment of inertia of the ring of mass m and radius r about an axis passing through center and perpendicular to its plane is I रिंगचा पहिला फॉर्म्युला आहे दिला आहे
Moment of inertia of ring of mass m, radius r about axis passing through center and perpendicular to its plane is I. म्हणजे I is equal to actually काय आहे mr square आहे. सेंट्रल ॲक्सिस आहे रिंगचा. पुढे काय म्हणलं बघा, what is moment of inertia about diameter mr square by 2 म्हणजे I by 2. हां तुम्हाला I d काढायचा आहे, त्याचा फॉर्म्युला आहे mr square by 2 आणि mr square is equal to I आहे म्हणजे I by 2. So answer should be I by 2. हे एकदम लेवल 1 चे क्वेश्चन आहेत, सिंपल. पण असे क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात नेक्स्ट वेळेस. हां 2 वर्षापूर्वीच्या नीटला कुठला एक्झाम्पल विचारलं माहिती आहे का? 2013 च्या नीटला डायरेक्ट सिलेंडरचा फॉर्म्युला विचारला आहे. सिलेंडर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ओन एक्सिस. इतके सिंपल क्वेश्चन सुद्धा असू शकतात आणि एखादा डिफिकल्ट क्वेश्चन सुद्धा तयार होऊ शकतो त्याच्यामध्ये. तर पहिला लेवल 1 लेवल 2 कंप्लीट करायचं आणि मग अवॉइड करता यायचं. हे सगळे क्वेश्चन्स पटकन आले पाहिजेत. ह्याच्यामध्ये चुकवण्याची शक्यता जास्त असते. ओके, क्वेश्चन नंबर 49 बघा. 49 चा आन्सर सेकंड येतं. बघा क्वेश्चन काय आहे. The moment of inertia of rod about an axis passing through center and perpendicular to its plane is ml square by 12. स्टँडर्ड फॉर्म्युला दिलेला आहे. रॉड अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ इज ml स्क्वेअर बाय 12. पुढे काय म्हणतात बघा, द रॉड इज बेंड ॲट द मिडल. क्वेश्चनचं बिगिनिंग समजावून घ्या. द रॉड इज बेंड ॲट द मिडल and two holes makes an angle of 60 degree. रॉड बेंड केल्यानंतर दोन जे पार्ट तयार होतात त्याच्यामध्ये अँगल किती आहे 60 डिग्री आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बेंड रॉड अबाउट द सेम ॲक्सिस इज. आता लक्ष द्या, द बेंडिंग कसं केलं त्याच्यावर डिपेंड आहे. लक्ष द्या, फक्त डायग्राम झाली पाहिजे. बघा समजा हा रॉड आहे, सपोज दिस इज द रॉड. हा रॉड आहे आणि हा सेंट्रल ॲक्सिस आहे. द रॉड इज स्ट्रेट. लक्ष द्या, rod is rotating about this axis like this. What is formula for moment of inertia? Total length दिलेला आहे, मास m आहे, ml square by 12. आता मी हा बेंड केलाय, कसा बेंड केलाय तर डेफिनेटली हा असा बेंड करावा लागेल इन द सेम प्लेन. बेंड केला अँगल दोन्ही मधला किती घेतला 60. आता मला सांगा हा असा फिरत असेल, मास डिस्ट्रीब्युशन बदलला का? मास सेम आहे, मास डिस्ट्रीब्युशन सेम आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया रिमेन सेम. जर हा असा बेंड झाला असता, बघा हा ट्विस्टेड क्वेश्चन आहे, हा असा बेंड झाला असता इन द व्हर्टिकल प्लेन तर मात्र हे मास मगाशी एल डिस्टन्स वर होतं ते ॲक्सिस पासून जवळ आलं. आलं का? हे बघा की हे कॅप आहे ना, हे किती डिस्टन्स वर आता आहे L/2. आता मी असा बेंड केला तर जवळ आला ना ॲक्सिसच्या, मग मोमेंट अवश्य बदलणार. कारण त्यावेळी फॉर्म्युला ml स्क्वेअर बाय 3 × sin स्क्वेअर थीटा आहे. कळते का? असा इन्क्लाइन रॉडसाठी फॉर्म्युला आपण घेतलेला आहे. तर इथं आन्सर बदलणार. इथं क्वेश्चन काय आहे की बेंड असा इन द प्लेन केलेला आहे आणि त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया रिमेन्स सेम. तुम्ही हाफ घेतला कॅल्क्युलेशन केलं तरी आन्सर सेम येणार. तुम्ही काय करायचं, हा एक हाफ रॉड कन्सिडर करायचा. याचा मास काय असणार m/2. याची लेंथ किती असणार आहे L/2. बेंड केलाय आणि ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड म्हणजे ml स्क्वेअर बाय 3 मधला m रिप्लेस करायचा m/2, L रिप्लेस करायचा L/2. तेवढाच याचा असणार. दोन्हीची ॲडिशन करा, आन्सर तेवढंच येतं. किती ml स्क्वेअर बाय इन द प्लेन बेंड केला असलं तर काही फरक पडणार काय फरक पडणार नाही आहे. जर प्लेन आउट ऑफ द प्लेन केला असेल असं वगैरे असं की असं तर मात्र डेफिनेटली फरक पडणार, कारण आपलं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास क्लोज टू द ॲक्सिस आहे. कळलं? सो आन्सर शुड बी काय ना ml स्क्वेअर बाय 12. किती नंबरचा क्वेश्चन आहे हा 49 चा आन्सर येतं सेकंड ml स्क्वेअर बाय 12. म्हणजे हा रॉड आहे, काय डाऊट असला लगेच विचारा मला. याचा फॉर्म्युला आहे ml स्क्वेअर बाय 12. ओके, तर रॉड कसा बेंड केला, असा बेंड केला लाईक दिस. ॲक्सिस मात्र असा परपेंडिक्युलर टू प्लेन आहे. हां मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे ml स्क्वेअर बाय 12. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 50. फर्स्ट 50चं का? 50चा आन्सर ॲक्च्युली फर्स्ट येतो. फर्स्ट नाही, क्वेश्चन ट्विस्टेड आहे. हा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे, मार्किंग करून ठेवा तुम्ही. हां कारण बरीच मुलं 100% चुकतात त्याच्यामध्ये. हां क्वेश्चन ट्विस्टेड आहे, थोडंसं अवघड आहे. क्वेश्चन नंबर 50चं मिनिंग समजावून घ्या पहिला. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 50? म्हणजे मी प्रत्येक वर्षी हा क्वेश्चन विचारतो ना, प्रत्येकाचा आन्सर चुकतोय ह्या क्वेश्चनचा. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द सॉलिड स्फिअर. बघा रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द सॉलिड स्फिअर ऑफ रेडियस r अबाउट अ सर्टन ॲक्सिस इज r. म्हणजे एक सॉलिड स्फिअर आहे,
याची रेडियस ऑफ गायरेशन काय दिली, याची रेडियस आर दिले आणि रेडियस ऑफ गायरेशन पण आर दिलेलं आहे. ऍक्च्युअली हे पॉसिबलच नाही आहे. का पॉसिबल नाही आहे? तुम्ही सेंट्रल ऍक्सिस घेतला तर पॉसिबल नाही आहे. रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड्स ऑन विच फॅक्टर्स? कशावर डिपेंड आहे? आणि डिस्ट्रीब्युशन वर पण डिपेंड आहे ना. तर फिजिकल सिग्निफिकन्स आहे. रेडियस ऑफ गायरेशन गिव्स डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम द एक्स ऑफ रोटेशन. मास क्लोज असेल तर रेडियस ऑफ गायरेशन कमी असणार. मास अवे फ्रॉम द एक्सिस असेल तर रेडियस ऑफ गायरेशन जास्त असणार. मग तुम्ही सेंट्रल ऍक्सिस घेतला तर सॉलिड स्पीडचा फॉर्म्युला आहे 2/5 mr². ठीक आहे. मास काढून टाकायचं, स्क्वेअर रूट घ्यायचं, म्हणजे के किती येणार? रेडियस ऑफ गायरेशन √2/5 * r. एवढं यायला पाहिजे ना. पण यांनी काय दिलंय? रेडियस ऑफ गायरेशन ऑफ सॉलिड स्फिअर ऑफ रेडियस r एवढं यायला पाहिजे. त्यांनी किती दिलंय? एवढंच दिलेलं आहे. म्हणजे हा ऍक्सिस सेंटर मधून पास झालाय का? नाही. क्लिअर? ते पण क्लिअर झालं का? हा ऍक्सिस सेंटर मधून पास झालेला नाहीये. आता पुढे काय म्हणलंय बघा. किती नंबरचा क्वेश्चन आहे? ओके. पुढे महत्त्वाचा सेंटेन्स आहे बघा. The distance of the axis from the center of the sphere is. Distance of the axis from the center of the sphere is. म्हणजे हा ऍक्सिस हा घेऊन तर चालणार नाही आहे. हा घेतला तर रेडियस ऑफ गायरेशन एवढे आला पाहिजे. पण रेडियस ऑफ गायरेशन r दिलाय. कळतंय का? आणि त्यामुळं हा जो ऍक्सिस आहे तो दुसरीकडे कुठेतरी असणार आहे. मग तुम्ही असा घेतला तरी तो ऍक्सिसला पॅरलल येणार ना. कारण सेंट्रल ऍक्सिस कसा पण घेऊ शकतो आपण. 3 डायमेन्शनल. तर समजा मी ऍक्सिस इथे घेतो. म्हणजे तुम्ही डायग्राम काढतो का परत? Suppose this is a solid sphere. This is the axis passing through center. Radius of the sphere is r. Suppose this radius is r, and I have taken the axis of rotation here. बाहेर कुठे घेतला मी? तो त्याला पॅरलल असणार 100%. ओके. आता पुढे काय म्हणतात? The distance of the axis from the center of the sphere is. म्हणजे ह्या सॉलिड स्फिअरचं रेडियस ऑफ गायरेशन एखाद्या ऍक्सिसला जर स्मॉलर असेल तर त्या ऍक्सिसचं डिस्टन्स किती असेल फ्रॉम द सेंटर ऑफ द स्फिअर. तर मी हे x मानतो. सपोज दिस डिस्टन्स इज x. तर प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस यूज करा. हा IC झाला, हा IO झाला. बघा काय करायचं होता? प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस यूज करा. यूज करून बघा प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय असतं? Distance between the x of rotation and the point at which one pass of the body can be. म्हणजे x काढायचा आहे डायरेक्टली इथं. तर x काढायचा आहे. तुम्हाला दिलेला आहे k is equal to r. हे लक्षात घ्या. k is equal to r is given. रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू दिले r दिले. कुठं? इथं k is equal to r कुठे काय ना r कॅन्सल होणार. कसं करणार? काय करणार? बरोबर का? हे डिस्टन्स काढायचं आहे. IO is equal to IC plus mh². ओके. सो IO म्हणजे mk². I म्हणजे mk². ह्याच्यासाठी k दिला ना तुम्हाला. ह्या ऍक्सिससाठी k दिला की नाही? दिलाय. इज इक्वल टू हे काय असणार? 2/5 mr² प्लस mx². कळलं का? ट्विस्ट करा क्वेश्चन. लगेच कळत नाही इझिली. तर हा IO मी याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मला माहिती आहे घ्यायचा नाही आहे. पण याची रेडियस ऑफ गायरेशन माहिती आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन कसं लिहायचं? mk². हा k दिला r. तुम्ही पुट अप करतो m इनटू हा k म्हणजे r दिला म्हणजे r² इज इक्वल टू 2/5 mr² प्लस mx². सगळ्यामधला m कॅन्सल होईल. ओके. सो व्हॉट इज x²? x² काढायचा आहे. हा इकडे मायनसला जाईल. r² minus 2/5 r². So what is x²? 5 minus 2 म्हणजे 3/5 r². So what is x? √3/5 r. √3/5 ची व्हॅल्यू किती बघा. 5.6 आहे ना? स्क्वेअर ऑफ 0.6 आहे ना? कळलं का क्वेश्चन? असा एकदम ट्विस्टेड आहे. लगेच कळत नाही इझिली. आपल्याला कसं वाटतंय की रेडियस ऑफ गायरेशन r आहे म्हणजे डिस्टन्स असं असं वाटतं. पण ते रेडियस ऑफ गायरेशन जे दिलेलं आहे त्याच्यासाठीच दिलंय बरोबर आहे. पण डिस्टन्स वेगळा असू शकतो. ऍक्सिस कुठं पण असू शकतो ना तेव्हा.
प्रत्येक वेळेला डिस्टन्स आणि रेडियस ऑफ व्हेरिएशन सेम असं नाहीये, सेम असेलच असं नाहीये. मला सांग एक सिंपल एक्झाम्पल बघा. सपोज दिस इज अ डिस्क. लक्ष द्या, एक मिनिट लक्ष द्या. हां, दिस इज अ डिस्क and this is the diameter of the disc. Okay, this is the tangent in its plane. What is moment of inertia of disc about diameter? mr square by 4. हाँ, आणि moment of inertia of disc about tangent 3 by 2. हाँ, mr square by 4 असेल तर mr square by 4 plus mr square म्हणजे 5 by 4 mr square. बघा 5 by 4 mr square. बरोबर आहे. आता मला सांगा ह्याचा मला रेडियस ऑफ व्हेरिएशन काढायचे. हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. तर ह्याच एक्ससाठी रेडियस ऑफ व्हेरिएशन किती असणार? मास काढायचं, स्क्वेअर रूट घ्यायचं. मास काढलं 5 by 2. स्क्वेअर रूट घ्यायचा आहे म्हणजे रूट 5 बाय 2 बरोबर. म्हणजे ह्या एक्सिस साठी रेडियस ऑफ व्हेरिएशन किती आहे? पण डिस्टन्स तेवढाच आहे का? हे डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स वेगळा आणि के वेगळा. कळलं का? हे डिस्टन्स वेगळा आणि के वेगळं. म्हणजे के बरोबरच डिस्टन्स असेल असं काय नाही आहे. त्यामुळे आन्सर हे के वेगळा, हा डिस्टन्स वेगळं आणि आर वेगळा असणार, के वेगळा असणार. महत्वाचा क्वेश्चन आहे. आता यामध्ये के ची व्हॅल्यू काही दिली जाईल तुम्हाला, असा क्वेश्चन मॉडिफाय करून येऊ शकतो. झालं? क्वेश्चन नंबर 50 चा आन्सर स्क्वेअर रूट ऑफ 0.6 into r. क्वेश्चन नंबर 50 चा आन्सर आपलं थर्ड. ठीक आहे. 51 मध्ये थोडंसं करेक्शन आहे बघा क्वेश्चन मध्ये. A T joint is formed by the two identical rods A and B. T joint म्हणजेच क्वेश्चन नंबर 51 आहे ना. टू आयडेंटिकल रॉड्स आहेत असे, असा टी जॉईंट केलेला आहे लाईक दिस. डायग्राम दिले त्यामुळं थोडंसं करेक्शन आहे. दिले पण नाव दिलेले ना त्याच्यामध्ये. ए अँड बी, ए कुठला रॉड बी कुठला रॉड मेन्शन नाही आहे, ते बदलले की आन्सर बदलणार. ओके. Each of mass m and length l in the xy plane as shown in figure. The moment of inertia about axis coinciding with A. म्हणजे A कुठला माहिती ना आपल्याला? हा रॉड A मानतो मी, हा रॉड B मानतो. Axis coinciding with काय आहे? A म्हणजे axis असा यायला पाहिजे. So what is moment of inertia of this rod? आणि याचा किती असणार? So answer should be ml square by 12. ml square by 12. So answer I is equal to ml square by 12. ये सोपा क्वेश्चन आहे. 51 चा आन्सर आहे ml square by 12. आन्सर होतं सेकंड. आणि अबाउट बी असेल तर हां हाच क्वेश्चन विचारला अबाउट बी ml square by 3. ml square by 3. आणि असं असेल तर एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ बी अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ml square by 3 plus ml square by 12. ml square by 12 plus ml square by 3. असा एक्सिस बदलला की मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. सो 51 चा आन्सर येतं सेकंड. 52 क्वेश्चन नंबर 52 दर्शन लिहून झालं का? का? कळलं? म्हणजे डायरेक्ट हां नाही पण डायग्राम मध्ये नाव दे की कसं केली? ओके. सो क्वेश्चन नंबर 52 काय बघा. अ युनिफॉर्म सिलेंडर हॅज अ रेडियस r अँड लेंथ l. एक सिलेंडर दिलेला आहे ज्याचे रेडियस r आहे आणि लेंथ l आहे. दिस इज अ सिलेंडर. फक्त सिलेंडर असं मेन्शन असेल इट इज कन्सिडर्ड ॲज अ सॉलिड सिलेंडर. हां स्पेअर म्हटलं असं सॉलिड स्पेअर घ्यायचं. मेन्शन असेल तर सॉलिड इज कन्सिडर करायचं. हॉलो असेल तर मेन्शन असतं त्याच्याकडे. ठीक आहे. सो सिलेंडर ऑफ लेंथ l अँड रेडियस r. ओके पुढे काय म्हणते बघा. If the moment of inertia of the cylinder about axis passing through center and normal to axis passing through center and normal to circular face म्हणजे कुठला ऍक्सिस आला? ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर हा सेंटर आहे, याच्या दोन ऍक्सिस आला आहे आणि नॉर्मल टू सर्क्युलर फेस. सर्क्युलर फेस कुठला हा ना? ह्याला नॉर्मल म्हणजे हाच
एक्सिस झाला तोच मॅग्नेट ओके इट्स ओन एक्सिस झाला ओके सर्क्युलर फेस इज इक्वल टू म्हणजे याचा मोमेंटम इनर्शिया समजा आय डॅश मानला हा तर काय म्हणतात तुम्ही आय डॅश इज इक्वल टू पुढे म्हणले बघा दिस मोमेंटम इनर्शिया इज इक्वल टू किंवा काय म्हणलंय मोमेंटम इनर्शिया इज सेम ऑफ द सेम सिलेंडर एक मिनिट इज इक्वल टू द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेम सिलेंडर अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ म्हणजे हा हा I2 आणि हा I1 तर त्यांनी I1 आणि I2 सेम असं म्हटलं झालं आणि काय दिले का पुढे कंडिशन काय दिलेलं नाही आहे आणि काय काढायचं L काढायचा आहे सिंपल आहे डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायच्या सो व्हॉट इज I1 mr square by very good consider ट्राय डिस्का पहिला फॉर्म्युला न बघता सांगता वाय दर्शनी याचा फॉर्म्युला काय आहे ml square by 12 plus mr square by 4 सिलेंडर आहे रॉड नाही येतो मला हे सिंपलीफाय करायचं L काढायचं काय होणार आहे I1 ऍक्सिस नॉर्मल सिलेंडरला ना हा परपेंडिक्युलर टू द हा I1 आहे तो असा आहे I मसले पण ओन ऍक्सिस आणि हा सेंटरला आहे थोडं सॉल्व करायचं आहे याची व्हॅल्यू काढायची आहे और पटकन L कॅल्क्युलेट करायचा आहे L gets cancelled. L equals to R. And square by 12 is equal to R square by 2 minus R square by 4. Four R square minus 2 R square and 2 R square by 8. काय आन्सर L square by 12. L कॅल्क्युलेट करायचा आहे R square by 4. चल चार्ज आहे 12 Root 3 R. root 3 R that answer है root 3 multiply करेगा so L is equal to root 3 into R yes येईल का पटकन तो कंडिशन आली की पटकन तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे विदिन 1 मिनिट सगळं सोडवायचं आहे नेक्स्ट theoretical क्वेश्चन आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ hollow cylinder of mass m radius r about its own axis hollow cylinder चा मोमेंट ऑफ इनर्शिया about its own axis काय ना इकडे दर्शन समोर बघून सांगायचं 2 by 3 hollow cylinder about its own axis हा एक्स रोटेशन आहे काय ना सॉलिड सिलेंडर काय सांगितलं तुम्ही mr square by 2 सांगितलं ना hollow चं काय ना mr square it acts as a ring about its own axis आहे ओन म्हणजेच काय ज्याच्यावरती रोल होतो तुम्ही ऍक्सिसची पोझिशन अजून चुकताय बघा ठीक आहे हा ओन नव्हे ओन म्हणजे ज्याच्यावरती रोलिंग होतं म्हणजे हा ऍक्सिस आहे असा कॉम्प्रेस केला की रॉड बनणार रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ओन ऍक्सिस 0 आणि असा कॉम्प्रेस केला की रिंग बनणार रिंगचा पहिला फॉर्म्युला mr square Rod sphere. mr square आन्सर सो आन्सर शुड बी mr square दिला काय आन्सर हां एक ऑप्शन द्या क्वेश्चन नंबर Sir, 100 kilowatt unit is volt sir. किलोवॅट पॉवर आहे किलोवॅटचं वॅट करायचं पॉवर ओके आवाज येतो 54 क्वेश्चन नंबर 54 बघा an automobile engine develops 100 kilowatt म्हणजे की इंजिन एवढी पॉवर तयार करतो 100 किलोवॅट सो पॉवर जनरेट बाय द इंजिन इज इक्वल टू 100 into 10 raised to 3 वॅट येणार वॅट म्हणजे जूल पर सेकंद म्हणजे वर्क अपॉन टाइम पॉवर म्हणजे काय रेट ऑफ डुइंग वर्क ना वॅट म्हणजे जूल पर सेकंद म्हणजे वर्क डन अपॉन टाइम हां फुल टाइम म्हणजे बघा रोटेटिंग ॲट द स्पीड ऑफ 1800 रिव्होल्यूशन्स पर मिनिट म्हणजे काय दिलंय
1800 रिव्होल्यूशन्स पर मिनिट आरपीएम म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे हा कर्मणायझन करायचं की नाही आपण नंतर बघूया व्हॉट टॉर्क डज इट डिलिव्हर ते इंजिन किती टॉर्क डिलिव्हर करेल इंजिन काय करत असतं व्हीलला रोटेट करत असतं टॉर्क अप्लाय करत असतं आणि टॉर्क अप्लाय केल्यानंतर काय होतं व्हील रोटेट होतं ठीक आहे तर पॉवर दिली असेल तर तुम्हाला टॉर्क कॅल्क्युलेट करायचा आहे टॉर्कचा फॉर्म्युला मला सांगा पॉवरचा बेसिक फॉर्म्युला काय आहे इन टर्म्स ऑफ फोर्स इथे नवीन फॉर्म्युला आपण घ्यायचा आहे जो तुम्हाला झालेला नाही आहे सो व्हॉट इज फॉर्म्युला फॉर पॉवर वर्क अपॉन टाइम पॉवर ठीक आहे वर्क अपॉन टाइम आहे इन टर्म्स ऑफ फोर्स पाहिजे मला W equals to F पण ठीक आहे पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम तुमच्या म्हणण्याप्रमाणे देतो ठीक आहे व्हॉट इज वर्क डन बेसिक फॉर्म्युला Fs force into displacement so force into displacement upon time okay so is equal to force into displacement upon time म्हणजे काय velocity हा एक प्रमाण माहिती आहे तुम्हाला power is equal to fv पहा लिनियर मधला पॉवरचा फॉर्म्युला मासाच मी रोटेशनल मोशन मध्ये घेतला पॉवरचा फॉर्म्युला तर अॅनालॉगसली फोर्स च्या अॅनालॉगस काय असतं टॉर्क असतं आणि लॉग काय असतं ओमेगा याला आपण युज करत आहे त्याची टर्म सोपा आहे लिनियर मधल्या फॉर्म्युलावर ना पण अँग्युलर मधला फॉर्म्युला घेतला सो पॉवर डेव्हलप्ड तुम्हाला दिलेला आहे 10⁵ वॅट 10⁵ वॅट इज इक्वल टू टॉर्क कॅल्क्युलेट करायचा ना हाऊ मच टॉर्क इट डिलिव्हर पॉवरचा SI युनिट काय पॉवरचं वॅटच की वॅट किलोवॅट घेतलं किलोवॅट नाही आहे वॅट जूल पर सेकंड ओके आणि हा ओमेगा म्हणजे 2πm पण एंड का आरपीएस मध्ये करायला पाहिजे सो व्हॉट इज द व्हॅल्यू इन आरपीएस PS6 300 सर डायरेक्ट ओमेगाच करायची पाय ठीक आहे डायरेक्ट कसं करत तेवढंच येतं काय फरक पडत इथं इथं फक्त एक स्टेप आहे तू पाय मांडलं काय कॅन्सल सॉल्व करायचं काय झालं 60 ओमेगा पॉवरची व्हॅल्यू 60 300 so tau is equal to 10⁵ 600 upon 2 pi into n n ची व्हॅल्यू किती आहे 300 600 pi आन्सर कसं दिलं आहे का 600 pi 10⁵ upon 600 pi आता तुम्हाला जे ऑप्शन दिले बघा ऑप्शन मध्ये जास्त फरक आहे का पायची व्हॅल्यू अंदाजे घेऊन कॅल्क्युलेट करता येते का बघा ओमेगा इज इक्वल टू 60 पाय ना हे ओमेगा कच कुठे का बघा ओमेगाची व्हॅल्यू 600 pi answer 600 पाय का तो 60 डिवाइड करायचं ना 16 डिवाइड केलं 30 येतं रे 60 येते हां सो इज इक्वल टू 10⁵ अपॉन 60 पाय तेच की 65 मी म्हटलं की आम्ही तिकडचं तुम्ही सांगितलं 300 म्हणून दिलं पडतं करा पटकन कॅल्क्युलेशन अंदाजे करायचं आहे 10⁵ 1 2 3 4 5 अपॉन 60 into 3 घ्या अंदाजे अंदाजे किती 3 का 3.14 ना पाहिजे म्हणजे ते 22/7 मध्ये हां 22/7 घ्या मग ए 3.47 पडते सर हां 3.5 3.4 असते ना हां 3.5 घ्यायचं आणि 7/2 घ्यायचं 3.14 असते ना 3.5 घ्यायचं आणि 7/2 घ्यायचं कसं चालतं आता मला कळालं पाहिजे ऑप्शन्स किती जवळ दिले त्याच्यावर आन्सर जवळ असले आहे दुसरा आन्सर हां 60 into 3.5 आता तर मी पुढे जातो रे 3 घ्या आणि कॅल्क्युलेशन करा की आणि मग डिनॉमिनेटरला आपण 3.14 च्या 3 घेतलंय म्हणजे व्हॅल्यू पण कमी घेतले
कळतं का म्हणजे आन्सर जे येईल त्यापेक्षा काय असणार जरासं जास्त असणार असं अंदाज लावा. 180. एवढं करा की करेक्ट फोरचं कॅल्क्युलेशन करा. 555.5 किती 555.4. म्हणजे 555. हां. 555 च्या जवळचा आन्सर काय करायचं 550. किती? 531. 531 थोडं दिलंय पण ते पण केअरफुली करायचं ना. 550 च्या जवळ ते पण वरती दुसरं पण आहे ना 628. असं एक फक्त चुकते तो जो ऑप्शन असले ते हां. मला ऑप्शन मिळाला ऑप्शन मिळाला लागतो पहिला. इथे व्हॅल्यू आपल्याला जास्त भेटल्यामुळं हा बघा इथं आपण 3.14 जर घेतला असतं डिनॉमिनेटर वाढला असता तर आन्सर जरासं कमी आला असतं. आता आन्सर आपलं काय आलंय जरासं जास्त आलंय. आपलं जे आन्सर आलं त्यापेक्षा जरासं कमी आन्सर द्यायचं. 555 आले की नाही त्याच्यापेक्षा जरासं कमी कुठलं 500 कळलं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 55. नॉट तिकडून पुढचे सगळे टॉपचे क्वेश्चन्स आहेत बरेचसे. 55 A 10 kg body hangs at rest from a 10 kg body hangs at rest from a rope wrapped around a cylinder 0.2 meter in diameter. म्हणजे काय म्हणते बघा एक सिलेंडर आहे असं. हा सिलेंडर आहे त्याला अशी दोरी गुंडाळलेली आहे. A string is wrapped like this. बरोबर का आणि दुसरं एंड आहे ते असं सस्पेंड केलंय आपण आणि तिथं वेट अटॅच केलाय. किती आहे वेट 10 kg. So 10 kg weight is suspended from the one end of the string which is wrapped around cylinder. मी इकडून बघितलं काय दिसणार इकडून बघितलं तर एक सर्कल दिसणार ना मला फक्त. म्हणजे डायग्राम मी अशी करू शकतो दिस इज अ सर्कल. इथं दोरी अशी गुंडाळलेली आहे आणि दुसरं एंड इथं आला असं लाईक दिस. इथं वेट आहे. क्लिअर झालंय ओके. त्यामुळे काय सांगा बघा दोरी गुंडाळल्यामुळे इथं वेट लावलं तर असं फिरणार ना. मग टॉर्क काय करणार आता पुढे काय म्हटलं बघा. The torque applied about the horizontal axis of the cylinder is म्हणजे इथं ऍक्सिस आहे असा म्हणजे सिलेंडरच्या मधला ऍक्सिस. त्यासाठी टॉर्क काढायचं. टॉर्कचा बेसिक फॉर्म्युला काय असतो आय माहितच नाही आपल्याला. अल्फा माहित नाही आहे. बेसिक फॉर्म्युला आर इंटू एफ जनरली म्हणजे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स किती ऍक्ट व्हायला येतं 10 kg. mg इंटू परपेंडिक्युलर म्हणजे काय रेडियस. रेडियस दिले का बघा 0.2 diameter 0.2 म्हणजे 0.1. 0.1 रेडियस आली. सो इथं 10 इंटू g ची व्हॅल्यू 10 द्या इंटू 0.1 G ची व्हॅल्यू 10. 9.8 असते. 10 किती आला बघा 10 आला असेल. 10 च्या जवळपास असेल. 9.8 9.8 should be last. जी ची व्हॅल्यू 9.8 किती डायरेक्ट आन्सर येतं 9.8. 9.8 च घ्या. हे 1 आलं. आन्सर should be directly 9.8 न्यूटन मीटर. टॉर्क म्हणजे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. क्वेश्चन नंबर 55 चा आन्सर येतं लास्ट. याला बार इक्वल्स टू पी बार इक्वल एल बार इक्वल्स टू हे काय होईल आर बार क्रॉस पी बार. आर बार क्रॉस पी बार पी बार. दोन फॉर्म्युले आहेत. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा 56. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 56. Constant torque is acting on the uniform circular wheel. Constant torque apply केला आपण. Constant torque is acting on the uniform circular wheel changes its angular momentum from a0 to 4 times a0. म्हणजे सुरुवातीचा angular momentum L1 दिलाय a0 नंतरचा angular momentum L2 दिलाय 4 times a0. एका व्हीलचं मोमेंटम चेंज व्हायला असं मेन्शन आहे. मोमेंटम चेंजेस फ्रॉम a0 to 4 times a0 in 4 सेकंड म्हणजे dt दिलाय 4 सेकंड. काय विचारलंय बघा मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क. आपण एक फॉर्म्युला बघितला बघा लास्ट टॉपिक मध्ये लास्ट पॉइंट कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. तो इज इक्वल टू dl by dt. आता त्याला लास्ट स्टेप आली इफ एक्सटर्नल टॉर्क एक्टिंग ऑन द सिस्टम इज 0 total angular momentum remains
इज कॉन्स्टंट. हे 0 असेल तर रियल कॉन्स्टंट असतो. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. टॉर्क काढायचा आहे. dl म्हणजे चेंज इन मोमेंटम म्हणजे L2 L1. dt म्हणजे चेंज इन टाइम हा दिलेला आहे. सो 4 टाइम्स a0 a0 किती आला? 3a0 अपॉन टाइम किती आहे? 4. झालं 3/4 टाइम्स a0. First option. फर्स्ट ऑप्शन. झालं का? साडे. हम्म? साडे. 57 60 पर्यंत कंप्लीट करूया. 57 theoretical आहे बघा. When torque acting upon the system is 0, which of the following remains constant? Torque acting on the system is 0, काय constant असेल? आता सांगितलं. Linear momentum. Angular momentum. Angular momentum. So if external torque acting on the system is 0, total angular momentum remains constant. Question number 57 चा answer is the third. Angular momentum remains constant. Question number 58 बघा. A wheel having moment of inertia 2 kg meter square. So I is given 2 kg meter square. About the vertical axis rotates it at the rate of 60 rpm. म्हणजे n दिलेला आहे 60 revolutions per minute. Okay. The torque which can stop the wheel's rotation in 1 minute would be. काय दिलं बघा क्वेश्चन काय टाकलं. क्वेश्चनचं मीनिंग समजून घ्या. एक व्हील आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे. Okay. हा इट रोटेट्स अबाउट अ वर्टिकल ॲक्सिस ऑफ रोटेशन ॲट द रेट ऑफ 60 आरपीएम त्याचा स्पीड दिला आहे. तर आता एक व्हील फिरल्यानंतर मला थांबवायचा आहे. आता फॅन फिरायला लागला मला थांबवायचा आहे. तर मग अपोजिट डायरेक्शनला टॉर्क अप्लाय करायला लागेल. पण टॉर्क अप्लाय करून आपण व्हील काय करू शकतो? स्टॉप करू शकतो. थांबवायचा म्हणजे फायनल व्हेलॉसिटी किती? मला सांगा इनिशियल व्हेलॉसिटी माहिती आहे, फायनल व्हेलॉसिटी माहिती आहे आणि किती वेळामध्ये थांबवायचं आहे शेवटी दिले बघा. टॉर्क which should be required to stop the wheel of rotation in 1 minute म्हणलंय म्हणजे टाइम दिलेला आहे 60 सेकंड्स. क्लिअर झालं? मला सांगा व्हॉट इज अँग्युलर ऍक्सेलरेशन? हा ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. फायनल व्हेलॉसिटी किती आहे? 0. सो 0 मायनस 2 पाय एन अपॉन टी. 60 नाही आहे एन असतो. 125. सो इज इक्वल टू मायनस 2 पाय. एन ची व्हॅल्यू किती आहे? 60 ना 120. इंटू 60 अपॉन RPS मध्ये करावं लागते सर. 2 पाय. करेक्ट. मायनस इंडिकेट्स ओनली रिटार्डेशन. मॅग्निट्यूड किती असणार? 2 पाय. RPS मध्ये करावं आरपीएस मध्ये करायला लागणार केलं नाही का? नाही. ओके बघा. सो अल्फा इज इक्वल टू 2 पाय एन अपॉन टी इज इक्वल टू 2 पाय. टी ची व्हॅल्यू 60 आहे आणि एन ची व्हॅल्यू किती येणार? 1 ना 1 आरपीएस. 1 आरपीएस. ओके सो इज इक्वल टू पाय अपॉन 30. पाय अपॉन 30 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. रेडियन पर सेकंड स्क्वेअर हे रिटार्डेशन आहे. मायनस इंडिकेट्स ओनली रिटार्डेशन. आन्सर पॉझिटिव्ह घ्यायचं. ओके आता काय विचारलंय? 50 येणार ना सर. व्हॉट इज टॉर्क विचारलंय ना. मग फॉर्म्युला काय ना 2 इज इक्वल टू आय अल्फा. सो 2 इज इक्वल टू आय अल्फा. टॉर्क किती आहे? काढायचं आहे. इज इक्वल टू आय किती आहे? 2. अल्फा किती आहे? पाय अपॉन 30 इज इक्वल टू पाय अपॉन 15. आन्सर दिलंय का? किती नंबरचा क्वेश्चन आहे? 53rd ऑप्शन. ठीक आहे. थर्ड ऑप्शन पाय अपॉन 15 न्यूटन मीटर. सो क्वेश्चन नंबर 58 चा आन्सर तर पाय अपॉन 15 न्यूटन मीटर टॉर्क काढायचा आहे. टॉर्कचे सगळे फॉर्म्युले कसे इमॅजिन करायचे? F into R. Tau is equal to I alpha. Tau is equal to F into R आहे. हां किंवा Tau is equal to dl by dt आहे. म्हणजे तुम्हाला डाटा काय दिला त्याच्यावरून ठरवावं लागेल. Tau is equal टॉर्कचा बेसिक फॉर्म्युला आहे r बार क्रॉस f बार. F बार. Tau bar is equal to r bar cross f bar. मोमेंट r म्हणजे टॉर्क किंवा मोमेंट ऑफ कपल फॉर्म्युला सेम आहे. मोमेंट ऑफ फोर्स फॉर्म्युला सेम आहे.
58 झाला. आणखी दोनच क्वेश्चन बघूया आपण. 59 60. 59 बघा. What constant force tangential to the equator should be applied to the earth to stop the rotation in one day? असाच क्वेश्चन आहे. अर्थ स्वतः कधी फिरायला आले पण अर्थला मला थांबवायचा आहे. वेट अप्लाइड अपोजिट टॉर्क, अपोजिट डायरेक्शनला त्याला मी फोर्स अप्लाय करायला पाहिजे, टॉर्क अप्लाय करायला पाहिजे. तुम्हाला काय विचारलंय? व्हॉट कॉन्स्टंट फोर्स टँजेन्शियल टू इक्वेटरला टँजेन्शियल अप्लाय करायचा आहे. दॅट शुड बी अप्लाइड टू द अर्थ टू स्टॉप द रोटेशन इन वन डे. एका दिवसामध्ये रोटेशन थांबवायचं आहे. आता बघा मला टॉर्क कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, अपोजिट डायरेक्शनवर टॉर्क अप्लाय करायचा आहे. समजा अशी अर्थ आहे, स्फेरिकल अर्थ आहे. हा, तर मला इथून असा अपोजिट, समजा अर्थ अशी फिरत असेल, क्लॉकवाईज फिरत असेल, तर मला अँटी क्लॉकवाईज इथं फोर्स लावला पाहिजे, इथं फोर्स लावला पाहिजे अपोजिट. कळलं? मग इथं टॉर्क किती असणार? टॉर्क इज इक्वल टू फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असणार? आर असणार. अबाउट सेंटर ऑफ आहे ना, एक्सिस भोवती परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असणार? आर असणार. सो दिस टॉर्क आणि बट टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. हा पण फॉर्म्युला आहे, एफ इनटू आर. त्यातला एफ काढायचा, आय ची व्हॅल्यू 2/5 आणि स्टॉप करायचं म्हणजे हा काय? आताचा जो स्पीड आहे, क्वेश्चन मोठा आहे बघा. आय ची व्हॅल्यू 2/5 एम आर स्क्वेअर. इज इट क्लिअर? अल्फा किती घ्यायचा? आताचा काहीतरी स्पीड आहे ना, आताचा काहीतरी स्पीड आहे अर्थचा, आणि नंतरचा स्पीड किती असणार आहे? 0. मग अशी काय करू आपण? इथे ओमेगा 2 मायनस ओमेगा 1, ओमेगा 2 0 आहे ना, म्हणजे ओमेगा अपॉन टीच येणार की. आणि हा ओमेगा, हा अल्फा म्हणजे मी ओमेगा अपॉन टी घेऊ शकतो, आणि टी म्हणजे टाइम पिरियड आपला. एका माहित पाहिजे ना आपल्याला. काढतायत ओमेगा म्हणजे 2 पाय टी. आता इथे किती याच्यामध्ये थांबवायचं आहे अर्थला? किती टायमिंग मध्ये? 1 डे. मग हा टाइम आहे तो 1 डे आहे. 24 hours. आणि ओमेगा म्हणजे आपण 2 पाय टी घेऊ शकतो. परत इज इक्वल टू एफ इंटू आर. घ्या नंतर पटकन. ओमेगाची व्हॅल्यू टी अपॉन 2 पाय अपॉन टी पुट अप करा. कॅल्क्युलेशन तसं मोठं आहे. ओमेगा 2 पाय आहे ना. ओमेगा म्हणजे Omega पाय अपॉन टी. pi upon t is 24 hours. 24 hours. 2 pi upon 1 days की. 2 pi upon ओमेगा 20. 2 पाय नसते ना यार. पण यार माहित नाही ना तुम्हाला, टाइम पिरियड माहिती आहे ना. टाइम पिरियड. सो हा 2/5 एम आर स्क्वेअर इंटू ओमेगा म्हणजे 2 पाय अपॉन टी, म्हणजे 2 पाय अपॉन टी स्क्वेअर झाला, इक्वल टू एफ इंटू आर. Answer here. हा 2 pi. मोठं कॅल्क्युलेशन आहे. नाही. आणि कुठे यार मोठं आहे. ओमेगा म्हणजे 2 पाय अपॉन टी रे. फ्रिक्वेन्सी असते रे. फ्रिक्वेन्सी एका रेव्होल्यूशनसाठी म्हणजे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन असतो का नाही? हां. एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड 1 अपॉन टी. टी स्क्वेअर यानी इक्वल्स टू 1/t असते. एन इज इक्वल टू 1/t. म्हणजे हा 1/t आणि हा टी का झाला? टी म्हणून t स्क्वेअर. square. काय कॅल्क्युलेशन? आर तर कॅन्सल होणार नाही. याचा डायरेक्ट फॉर्म्युला काय? 2/5 एम आर इंटू 2 पाय अपॉन टी स्क्वेअर. टी ची व्हॅल्यू किती घेणार? 24 hours. म्हणजे Into 2. 86400 सेकंड. सेकंड मध्ये क्लोजिंग करणार. 86400 सेकंड. आणि क्वेश्चन नंबर 60 लास्ट. काय बघा क्वेश्चन? अँग्युलर मोमेंटम ऑफ द व्हील चेंजेस फ्रॉम 2l to 5l. सोपा आहे. अँग्युलर मोमेंटम चेंजेस फ्रॉम 2l to 5l इन 3 सेकंड. म्हणजे टाइम दिला 3 सेकंड. काय म्हटलेलं आहे? व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क? परत सेम क्वेश्चन. टो इज इक्वल टू dl by dt. सो टो इज इक्वल टू dl म्हणजे काय? l2 minus l1. 5l minus 2l upon 3. किती? 3 upon 3. Answer should be here. So question number 60 चा answer येतं first.